चिदानंद रूपाय विश्वपत्यादितवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यैव पांडुरंगे गिरी सांभाळली, यैव पांडुरंगे गिरी सांभाळली, अलंकापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्पदेशं विधिन्द्राय देव सदा स्तूयमानं समाधिस्थमृत्युं भजे ज्ञानदेव। धन्य महाराज अलंकापुरवासे, धन्य महाराज अलंकापुरवासे, ओ धन्य महाराज अलंकापुरवासे, धन्य महाराज अलंकापुरवासी। सत्संगतयासी नमन माझे, संगतयासी नमन माझे, धन्य महाराज अलंकापुरवासी, धन्य महाराज अलंकापुरवासी, ओ धन्य महाराज अलंकापुरवासी, धन्य महाराज अलंकापुरवासी। मनोजो मारुतवेगतुल्यं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। धन्य अंजनेतासूत नाव त्याचे हनुमंत, नाव त्याचे हनुमंत। धन्य अंजनेतासूत नाव त्याचे हनुमंत, नाव त्याचे हनुमंत। जेने सीता शोध केली, ओ जेने सीता शोध केली, राम सीता भेटलेले नाव त्याचे हनुमंत, नाव त्याचे हनुमंत। धन्य अंजनेतासूत नाव त्याचे हनुमंत, नाव त्याचे हनुमंत। अमारीचा जसा काही भय नाही त्रिलोकी, देव उभा मागे पुढे उभे कोळे संकट। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, हा अभंग माननीय, वंदनीय, पूजनीय, आदरणीय, स्मरणीय, चिंतनीय असे असणारे संत सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे। विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय जे संत महात्मे ज्या पदाला प्राप्त झाले, ज्या अवस्थेला प्राप्त झाले, त्या अवस्थेचं
त्या पदाचं त्या ठिकाणाचं वर्णन करतात आणि वर्णन करीत असताना बोल नका तुकोबाराय म्हटले बरोबर ठोका ठोका कमी असतं तुकोबाराय म्हटले की आम्ही हरीचे दास हरीचे सेवक हरीचे भक्त असल्यामुळे खमखम खाऊ विठ्ठला विठ्ठला आम्ही हरीचे दास असल्यामुळे आम्हाला स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये कसल्याच प्रकारची भीती राहिली नाही. शास्त्रात जर पाहू गेलो तर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे जीव आहे त्या जीवाच्या पाठीमागे भीती आहे. तुकोबाला विचारलं महाराज तुम्ही म्हणता आमच्या पाठीमागे कसल्याच प्रकारची भीती नाही याचं एकमेव कारण काय तर तुकोबारायनं अभंगाच्या द्वितीय चरणात वर्णन केले की देव आमच्या मागे आहे आणि पुढे आहे. देव मागे पुढे असल्यामुळे आम्हाला कसल्याची प्रकारची भीती नाही. एवढं करून जर संकट आलं तर देव आमच्या संकटकाळी धावून येऊन आमचं संकट निवारण करतो असं अभंगाच्या दुसऱ्या प्रमाणात सांगितलं. आणि तिसऱ्या प्रमाणात महाराज म्हणले असा असणारा आमचा देव भगवंत परमेश्वर आम्ही जशी भक्ती करू त्याप्रमाणे देव तसा होतो असं अभंगाच्या तिसऱ्या प्रमाणामध्ये वर्णन केले. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हटले आमच्या पाठीमागे कशाच प्रकारची भीती नसल्यामुळे आम्ही या जगामध्ये आणि आनंदाने निर्भय अवस्थेने राहू आणि भगवंताचं नामस्मरण भजन करू असं शेवटच्या प्रमाणात वर्णन केलं. असा सरळ सरळ अभंगाचा धावता भावार्थ झाला. आता तुम्ही कीर्तनात डुकल्या घेतल्या तरी चालतील. विठ्ठला कीर्तनाला सुरुवात होण्यापूर्वी छोटासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा हा जो कीर्तनाचा कार्यक्रम आहे हा किम निमित्त आहे सर्वांना श्रुत आहे म्हणजे माहितीच आहे. स्वर्गवासी बळरामजी सरोदे हे लोकातून पार लोकांमध्ये निघून गेले. त्याला 1 वर्ष झालं. आणि असं आहे की जो जन्माला आला तो मरणार. ज्याचं बारसं झालं त्याचं तीर्थ होणार. कारण या जगामध्ये जे वावरतो आपण त्याला म्हणतात मृत्यूलोक. मरका लोक म्हणजे मृत्यूलोक. कबीर महाराज एका अभंगामध्ये वर्णन करतात 9 भी मर गए 10 भी मर गए मर गए 67 33 कोटी देवता मर गए पड़े काल की फांसी जब का अजब लड़का दे तू क्या जाने लड़का दे जब का अजब लड़का दे तू क्या जाने लड़का दे. थोडक्यात सांगायचे येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. देवाचे अवतार टिकले नाही. आपण भागवत ऐकतो. भागवतामध्ये हिरण्यकशिपूने तप केलं. मास्तर कोणा डोंगरावर जाऊ द्या असू द्या कोणताही डोंगर म्हणले ब्रह्मदेवाची आराधना केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाला. म्हणले हिरण्यकशिपू तुझ्यासारखं तप
न भूतो न भविष्यती, आतापर्यंत कोण केलं नाही आणि करणार नाही. तुझ्या तपाच्या अंती मी प्रसन्न झालो, तुला काय मागायचं ते माग. हिरण्यकशिपू म्हणला, देवा या मृत्यू लोकामध्ये मला कोणाकडूनच मरण नको, रात्री नको, दिवसा नको, घरात नको, दारात नको. भागवतात तुम्ही पहा, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, कोणाकडून मरण नको. ब्रह्मदेव म्हणला, येड्या तर गीता वाचली का? गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितले? ज्या तस्य ध्रुव मृत्यू, जो जन्माला आला तो जाणार, काही करा म्हणे पण मला मृत्यू येऊ नाही असा वर द्या. अरे म्हणले प्रत्येकाला जायचं. तो हाताला पेटला. ब्रह्मदेवाला वाटलं देव द्या म्हणले, आपला बाप समर्थ आहे, आपल्या वरातून वर काढून याचा मृदा पाडणारा हे सांगण्याचा मुद्दा की जो जन्माला आला तो जाणार, पण जाण्या जाण्यात फरक आहे. जो जन्माला आला आणि गेला, गाढव मेलं काय हे, पण जन्माला येऊन जो भक्ती करून गेला त्याचाच देवाला आनंद होतो किंवा स्वर्गात त्याचा घंटा वाजतो. आणि अशाच मालिकेतले आपले बळरामजी होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्याने भक्ती केली. अहो ज्या दिवशी बिमार पडायचे त्या दिवशी नेमकेच नरेंद्र बाबाची आरती करून आले होते. नरेंद्र बाबाची बळरामजीवर खूप कृपा होती, खूप आशीर्वाद होता. कधी त्यांच्या मुखात आमचे माऊली असे म्हणतात, आमचे माऊली तसे म्हणतात. म्हणजे बळरामजीने शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ केला, म्हणून अशाच लोकांचं पुण्यस्मरण साजरं होते. विठाला हो, देवाची जयंती असते आणि बळरामजीच्या सारखे भगवत भक्ताचे पुण्यस्मरण. आणि तुमचे आमचे पित्र, मी नेहमी सांगत असतो, तुकोबारायाचा वैकुंठ गमन सोहळा, ज्ञानोबारायाचा समाधी सोहळा, नाथ महाराजांचा जल समाधी सोहळा, देवीचे काय नवरात्र, महादेवाचे शिवरात्र आणि तुमचे आमचे पित्र. विठ्ठला देवाची जयंती का? देव अवताराला येऊन जे कार्य करतो ते कार्य जीवाकडून घडणं शक्य नाही, म्हणून देवाची जयंती. नेहमी आपण कीर्तनाच्या माध्यमातून ऐकता खेडेगावातलं कुटुंब. आता आपल्या भागाला काय असते, श्रावण महिन्यामध्ये जिकडे तिकडे पोथ्याच असतात, आहे का नाही? कुठं बा पांडव प्रताप, पांडव प्रताप 1 महिनाभर आणि 11 महिने कौरव प्रताप. दोघं पोथीला गेले. तो मालक गेला पांडव प्रताप ऐकायला, बरं का रंभाऊ, आणि बायको गेली हरिविजय ऐकायला. पण त्या दिवशी असा विषय झाला पांडव प्रतापामध्ये की द्रौपदीला 5 टिंब होते. टिंब कळते ना, 5 पती. हा विषय त्याने ऐकला आणि हरिविजयामध्ये पत्नीने ऐकलं गोपाल कृष्णाला 16,000 आठ पत्नी. दोघं घरी आले, जेवाय बसले आणि त्या मालकानं, घर मालकानं विषय काढला. का ग म्हणे, असा पोथीमध्ये काल रंगालामध्ये असा पोथीत विषय निघाला की द्रौपदीला 5 टिंब होते. अहो ती म्हणे आमचाही विषय गेला हरिविजयामध्ये. गोपाल कृष्णाला त्यानं ओळखलं, हे काय म्हणणार. मग तो म्हणला तेरी चूक आणि मेरी चूक, मी पुढं पाऊल टाकत नाही, तू नाही. सांगण्याचा मुद्दा, देवाने जे काय चरित्र केलं तसं आपल्याला वागता येईल का? नाही. काही म्हणतात महादेवाने गांजा पिला, आपल्याला पिता येईल का?
अरे महादेवानं विषय पिलं, तुम्ही पिता का नाही? म्हणजे देवाची बरोबरी जीव करू शकत नाही. सांगण्याचा मुद्दा, देव अवताराला येऊन जे कार्य करतो ते जीवाकडून होणं शक्य नाही. म्हणून देवाची जयंती. नंबर क्रमांक 2, साधूचं पुण्यस्मरण. कारण साधूने उभ्या आयुष्यामध्ये पुण्याशिवाय काहीच मिळवलं नसते. एवढंच काय, तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, 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 लागोने पाप पुण्यांगा, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने पाप पुण्यांगा, सर्व चुकल्यालो सर्व अलंकार, सर्व चुकल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. तुकोबाराय म्हणले साधूची अवस्था पाप पुण्याच्या पुढे गेलेले असतात. त्याला पापही स्पर्श करू शकत नाही आणि पुण्याच्या पुढे गेलेली अवस्था. म्हणून साधूचं पुण्यस्मरण. आणि याच मालिकेतले आमचे स्वर्गवासी बलरामजी सरोदे होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यानं देवाचं नाव सोडलं नाही. म्हणून त्यांचे असणारे 2 चिरंजीव, एक गजानन आणि गोपाल, आणि 2 त्यांना मुली, असा त्यांचा परिवार. त्यांचे संस्कार ते मागं ठेवून गेले. त्यांचा परिवारसुद्धा धार्मिक आहे म्हणूनच त्यांनी पुण्यस्मरण ठेवलं. नाहीतर या धक्काधक्कीच्या काळात शस्त्रा महाराज मुलं आईबापाचं वर्ष श्राद्ध करायला मागं पुढे पाहायचा. आमच्या भागाला एका मुलानं बापाचा 10 आधीच दिला गुच्चा. भटजीबुवा म्हणे 10,000 म्हणे 20,000 घे, पण कावळ्या सगट तूच कर. कावळ्या सगट गुच्चा दिला 10 आधी. हा काळा असा आला. मग जेव्हा भटजी बाबा म्हणले का हो मी बाकीचं करतो कावळ्या सगट, पण टकलं कोणाचं करू? म्हणे कर दत्ता महाराजाचं. म्हणे ज्याचं कीर्तन आहे त्याचं टकलं कर. विठाला 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 विठाला. अशा धक्काधक्कीच्या काळात सुद्धा स्वर्गवासी बलरामजी आणि त्यांचे चिरंजीव हे पुण्यस्मरण साजरं करतात. अशा मुलांना, अशा संततीला तुकोबाराय म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयात हरिक वाट देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाट देवा तयाचा हरिक वाट देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. असे आईवडिलांचे जे पुण्यस्मरण करतात त्यांच्या संततीला तुकोबारायन धन्यता दिली.
कुळे कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. आणि शास्त्र सांगते म्हणले आईवडिलाचं जास्त पुण्यस्मरण करता असा एक अभंग आहे. आईवडिलाची पुण्यतिथी आणि पितर स्वर्गीचे देवती. आईवडिलाचं असं पुण्यस्मरण केलं ते स्वर्गातून पाहतात. आता देहानं बळरामजी गेले पण कीर्तिरूपाने आहेत आणि ते स्वर्गातून पाहत असतील की वा वा आमचं गजानन गोपाळ का आपलं पुण्यस्मरण साजरं करतात. त्याला आनंद होतो. नुसतं पाहत नाहीत. तुकोबाराय म्हटली स्वयीत इच्छिती आपुल्या कुळा, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती आपुल्या कुळा, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती. ते आशीर्वाद देतात. वारे वा आमच्या कुळामध्ये सात्विक आणि जन्माला आले त्याला स्वर्गात आनंद होतो. आणि स्वर्गात राहण्या इतकं बळीरामजीनं भक्ती केली. बरं कधी पा त्याचा हसतच चेहरा मला कुठं भेटले किंवा कसं काय आनंदित. त्यांच्या चेहऱ्यावर कधी दुःखच दिसलं नाही, कधी हसत. आणि नरेंद्र बाबाच्या पोथीचं हे वर्णन सांगा. म्हणजे त्याने शेवटच्या श्वासापर्यंत भक्ती केली. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची कीर्ती मागे. उत्तमची कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे उरे कीर्ती मागे मरावे परी कीर्तिरूप होरावे. माणसाने असं जीवन जगावं. गेल्याच्या नंतर कमीत कमी गावातल्या लोकांनी तरी नाव काढलं पाहिजे. नाही गावातल्या लोकांना एवढं नसेल तुम्हाला वागणं होत, त्यांच्या गलीतल्या लोकांनी तरी नाव काढलं पाहिजे. नाही हो माणूस चांगला होता बरं. नाही गलीतल्या लोकांना पण घरच्या माणसांनी तरी आठवण काढली पाहिजे. एवढं तरी निदान जीवन चांगलं जगलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला असो. स्वर्गवासी बलरामजी यांच्याबद्दल किती जरी आपण बोललं तर ते अपुरंच आहे. कारण त्यांनी भक्ती शेवटच्या श्वासापर्यंत केली आणि त्याचं फळ म्हणले वैकुंठामध्ये त्यांना स्थान मिळवलं. असंच ठिकाण त्यांना मिळालं नरेंद्र बाबाच्या कृपेनं की न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. त्यांना जन्ममरणाची जी परंपरा आहे आणि ती बंद केली भक्तीच्या जोरावर. म्हणून त्यांचं आणि पुण्यस्मरण विठ्ठला झाला. त्यानिमित्त कीर्तनरूपी सेवेसाठी तुकोबारायचा अभंग निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय संतांच्या निर्भय अवस्थेचं वर्णन करतात. संतांच्या निर्भय अवस्थेचं वर्णन ठिकठिकाणी आलेलं आहे. गीतेच्या 9व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सुद्धा वर्णन केले निर्भय अवस्थेचं. 9वा अध्याय. रमेश कोणता श्लोक आहे? आज भेटलाच नाही तो खोलीवर, त्याच्यात त्याला काही येईना. विठ्ठला मन मना बहुमत भक्तो मध्याचे माम नमस्करू मामे वैशेची युक्जय महात्मान मतपरायणा. भगवंत होता अर्जुना मनमना भव, तू माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो. मत भक्ता भव,
माझा भक्त हो, माम नमस्कुरू, तुम्हाला नमस्कार कर. आणि असं केल्याच्या नंतर माझं जे असणारा अविनाश पद त्या पदाला प्राप्त होशील, असं 9व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात वर्णन केले. म्हणजे भगवत भक्त ज्या पदाला गेले त्या पदाला भीतीच नाही. वास्तविक जगामध्ये जर आपण पाहू गेलो, हे काय 5-5 वर्षाचे पद आहेत ना, त्याला भीतीच आहे आज नाही उद्या. सुभाषितकारानं वर्णन केलंय, भोगे रोग भयम कुडेचिते भयम वित्ते नृपालात भयम माने बैन दोलम बलिरिपु भयम रूपे जराया भयम शास्त्रे वाद भयम गुणकुल भयम काये कृतांतात भयम सर्व वस्तू भयावहम परंतु विष्णुपद निर्भयम. सुभाषितकार म्हणतात भोगे रोग भयम, जिथं अनुकूल भोग आहेत मास्तर तिथं रोगाची भीती आहे का नाही. जसं आपण मग 2 वर्ग आहे जगात, एक गरीब आणि श्रीमंत. श्रीमंताला वाटते, आपल्या गरीबाला वाटते काय खावं. आता काय एवढ्या गरिब्या नाही तरी पण बरेच लोक काही अडचणीत आहेत. आजचं वागलं उद्या कसं, काय खावं कोणाला वाटते, गरीबाला. आणि श्रीमंताला वाटते काय काय खावं, लाडू खावी का जिलाबी खावी का बासुंदी खावं. मामा हसायला लागले का कोको कोला खावं. डॉक्टर म्हणतो बेटा काहीच खाऊ नको, तू शिळी भाकर चाक खाय, कारण तुला पचत नाही. भोगे रोगा जोडून या दिले आणि का. भोगे रोग भय, जिथं अनुकूल भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. आणि रोगाबद्दलचं बोलूच नका. प्रत्येक रोगाबद्दल डॉक्टर आहे, पण लोक डॉक्टरच्या पुढं चालले, काही निदान लागेना, इतके लोक आहे. तुकोबाराय म्हणले अखंडास्ती जोडोनिया. या शरीरामध्ये किती रोग असतील काही सांगतात नाही. सांगण्याचा मुद्दा जास्त भोग तिथं जास्त रोग. भोगे रोग भयम, इथं भोग त्याला रोगाची भीती. भोगे रोग भयम कुलेचिती भयम. कुलवान मनुष्य आहे त्याला कुलापासून पदच्युत होण्याची भीती आहे. शास्त्र सांगते की कुळामध्ये कुलवान मनुष्य कधी जन्माला येतो. शास्त्रामध्ये असं वर्णन केले, आपण सांगू. उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता उदारतो अंशदोषेन आत्मदोषेन दारिद्रता. उन्मत्त मातृदोषेन, आईच्या दोषामुळे आईच्या पापामुळे रावणासारखा उन्मत्त जन्माला येतो. उन्मत्त मातृदोषेन. बापाच्या दोषामुळे बापाच्या पापामुळे मूर्ख मुलगा जन्माला येते. वंशाच्या दोषामुळे त्या कदर्वी ब्राह्मणासारखा कंजूस जन्माला येतो. आणि स्वतःच्या पापामुळं दारिद्र्य जन्माला येतो. झाला झाला. आता पुढचं आहे का. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. आईच्या पुण्यामुळं मुलगा कुलवान शिलवान जन्माला येतो. बापाच्या पुण्यामुळं मुलगा विद्वान जन्माला येतो. वंशाच्या पुण्यामुळं स्वतःच्या पुण्यामुळं भाग्यवान जन्माला येतो. झाला झाला. सुशीलो मातृपुण्येन, हे जरी खरं असेल, कुलवान शिलवान जन्माला येतो, पण कुलवान मनुष्याला सुद्धा कुळापासून पदच्युत होण्याची भीती आहे. कुलेचिती भयम. पुढे चला. वित्ते नृपालात भयम. वित्त, वित्त म्हणजे पैसा. आता पैशाशिवाय काय होते का हो. तुम्ही म्हणसाल तुम्ही तरी दक्षिणासाठी आले असेल ना कीर्तन करायचं, तसं काय नाही म्हणा. अरे पैशाशिवाय कोणतेच कामं होत नाही. होतात का. बाहेर पाऊल सुद्धा टाकता येत नाही. म्हणून मी सांगत असतो संसारामध्ये काय पाहिजे, वित्त पा. म्हणून हरमहाराजांनी सांगितलं
परमार्थात चित्त, शरीरात पित्त, शेतीत खत, आणि गावात माणसाची पत पाहिजे. कोण्या गलीला गेलं 10,000 20 याचं काम झालंच पाहिजे पत, आणि घरात एक मत पाहिजे. हो, नाही तर मालक म्हणतो कढईक, मालकीन म्हणते खटारा ख, पोरं म्हणतात गणपती ग, आणि पोरी म्हणतात घराचा ग. त्या घराचा सर्व ठेल्या वेंग्या, याचा अर्थ घरामध्ये एक मत नाही. घरात माणूस एक मत पाहिजे, आणि शरीरात पित्त पाहिजे. दगड माती सोडून काही जरी खाल्लं तर पचल्या गेलं पाहिजे. आता आम्हाला बरेच लोक म्हणतात मला चला दूध घ्यायला, चहा घेत नाही, दूध घ्यायला चला. अरे बाबा तुम्ही गण प्रेमान देता, पण आम्हाला पचत नाही ना. एक सिंगल दूध घ्यायची की लिहिलोटा चल पटपटा, लिहिलोटा चल पटपटा. त्याच्यापेक्षा खोलीतच राहायचं, कशाला राहायचं. झाला झाला सांगायचा मुद्दा, गडगंजीचा पैसा आहे तिथं भीती आहे कोणी हरण करायची आहे का नाही. आता काय काय गोष्टी ध्यानात घ्यायच्या आहेत. ती सकाळी आजान होती. पहिलं वाक्य काय, सोनेवाले जागो जरा. त्याचा वेगळा अर्थ आहे की झोपणारे उठा, असं हे का नाही. पण त्यातून अध्यात्म निघते, ज्याच्याजवळ पैसा अडकाय ते जरा जपून राहा. म्हणजे त्याच्या मागं भीती आहे कोणी हरण करायची. वित्ते नृपालात भयम, नाही कोणीचा राजा तरी हरण करत अशी भीती. माने दैन्य भयम, जिथं मान आहे मास्तर तिथं अपमान आहे. माणसाला मान घ्यावायचं का, मग काही काळ अपमान सुद्धा सहन करावा लागतो. मी नेहमी सांगत असतो, महाराज लोकांच्या 100 लोक पाया पडत असतील, गजू 200 शिव्या देतात. हे का नाही, आहे का नाही असं. हां, काहीला पटते नाही, काहीला पटत नाही. काही वर्णन करतात, काही दर्शन घेतात, काही हेळण करतात. मग हे दोन्ही सण झालं पाहिजे. माने दैन्य भय, जिथं मान घ्यावं लागते तिथं काही कालानं अपमान होण्याची सुद्धा भीती आहे. बलिरिपू भयम, बलवान मनुष्य आहे, अंगात ताकद आहे, सशक्त आहे, पण त्याला सुद्धा शत्रूची भीती आहे. याच्यासाठी उदाहरण महाभारतातलं पहा. विठाला ज्यावेळी कौरव पांडवाचं युद्ध संपलं, त्याच्यातून 7 जण काय वाचले, पण धृतराष्ट्राचा दाट होता भीमावर. कारण धृतराष्ट्राला किती मुलं होते, आणि एक मुलगी. 100 मुलं होती आणि एक मुलगी. महाभारतात पहा, प्रत्येकाचं नाव दुया 12 कडीवर. आपल्याला माहिती आहे दुर्योधन दुःशासन असेच नाव होते. आणि मुलगी जे होते तिचं नाव काय, हां रमेश सांगितलं, अभ्यास चालू आहे का, दुःशिला. विठाला चट मारल्या गेली. दुर्योधन भीमानं मांडीवर गदा मारून त्याचा प्राण घेतला. त्याचा दाट होता. आणि हे युद्ध संपल्याच्यानंतर आणि एके दिवशी भगवान कृष्ण ते व्हॉट्सअप पाहत बसले होते मोबाईलाचं. ते त्याच्यावर आलं की भीमाचं आणि धृतराष्ट्राचं आलिंगन होणार. त्या व्हॉट्सअपवर काही येते, पण काही पाहू नाही. अहो ते काय काय लोक म्याड झाले हो ते व्हॉट्सअप पाहता पाहता. अहो एका ठिकाणी आम्ही जेवायला गेलो, ती बाईचे मोबाईल चालूच. पहिल्यांदा गेलो, स्वयंपाक चालू होता त्या किचन रूमात. ती चपला घालून होता शेषरामाला पाहते. मग जरा ओळख होती आपली. म्हणलं मावशी ह्या चपला नाही, म्हणजे महाराज स्पेशल स्वयंपाकाच्या चपला आहे स्वयंपाक. म्हणलं महाराजाच्या डोक्यात हाणायच्या नाही का काही. ती वाढू लागली. वाढता वाढता त्या आमच्या पंक्तीला घरमालक बसला. तिने ते मोबाईल पाहता पाहता ताटात चपातीनं वाढता त्या गिलासातच वाढली पाण्याच्या. त्याला अपमान वाटला. बाकीचे पाहुणे म्हणले का हो आपलं जाऊ द्या म्हणे, पण ते मालकाच्या ते म्हणलं का हो तुमची पत्नी ध्यानावर नाही का. त्यांनाला सपातून नाही म्हणे, आमच्या पत्नीला माहिती आहे याला दाडा गिडा नाही, दात पडले, मग हे पाण्यात भिजून खातील. विठाला झाला मोबाईलला चांगलंच एवढंच आहे.
आणि काय जे घ्यायचं ते घ्या, पण माणसं चांगलं घेत नाही, हे का नाही, खराब घेतात. पहिले माणसं सांगत बोलो मोबाईल पाहू नका, हे करू नका. आता आईबाप म्हणता बाळ्या मोबाईल घेणं अभ्यास करत बस. काळ कुठलच्या कुठे गेला, जाऊ द्या. सांगण्याचा मुद्दा आलं ते. आणि गोपालकृष्णाला कळालं देवाला की धृतराष्ट्र भीमदादाचं आलिंगन होणार, भेट देणार, हे याच्या मनामध्ये वेगळंच होतं. भीमदादा निघाला, देव म्हणले भीमा थांब, कुठं चालला? नाही म्हणे काकाला भेटायचे. अरे तो काका नाही म्हणे, धोका आहे म्हणे, तुला काय माहीत? अहो असू द्या म्हणे. भीम म्हणला या पठ्ठ्यामध्ये 1000 हत्तीचं बळ आहे, 1000 हत्तीची शक्ती ताकद आहे, मला कोण हे करणार? देव म्हणले तुला माहीत नाही, तो काका आहे तो, त्याच्यामध्ये 10,000 हत्तीचं बळ आहे. किती? 10,000. तू 1000 काय करणार? थांब म्हणे. बर देव त्याच्या आकाराचा लोखंडाचा पुतळा तयार केला, त्याच्या पुतळ्याच्या पाठीमागे, आणि आवाज द्यायला लावला. म्हणले काका आता या म्हणले भेटायला. त्याचा आवाज ऐकल्याबरोबर धृतराष्ट्र असाच करत चालला, पुढं का असा करत गेला. आणि भीमाला सांगले भीमा दे पुतळा लोटून, तो लोखंडाचा दिला पुतळा. त्याला वाटलं भीमचे कानू, असा कडकड 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 दाबला त्याला. पुन्हा धृतराष्ट्रानं त्या लोखंडाच्या पुतळ्याचं पिठच झालं. भीमान तोंडात बोट घातलं, लोखंडाच्या पुतळ्याचं जर पीठ केलं तर माझे थालीपीठच करत होता. विठाला 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 विठाला. सांगण्याचा मुद्दा आपला विषय बलिरिपू भयम. किती जरी ताकदवान बलवान माणूस असला तर त्याला शत्रूची भीती. बलिरिपू भयम रूपे जराया भयम. रूपवान मनुष्य आहे, देखणा आहे, तीनदा तीनदा मेकअप करतो, तीनदा तीनदा आरशामध्ये पाहतो, सुंदर स्वरूप आहे, पण त्याला म्हातारं होण्याची भीती आहे. रूपे जराया भयम, त्याला सुद्धा भीती आहे. शास्त्रेवाद भयम. जो शास्त्र शिकला, ज्ञान प्राप्त केले, विद्वत्ता प्राप्त केली, पण त्यालाही वाद घालण्याची भीती आहे. वाद घालतात लोक. शास्त्रेवाद भयम. बरंच वर्णन आहे. शेवटी सुभाषितकार म्हणतात सर्व वस्तू भयावह परंतु विष्णुपद निर्भयम. झाला झाला विठाला विठाला विठाला. जगामध्ये सर्व वस्तूला भीती आहे, पण भगवंताच्या पदाला, देवाच्या पदाला, ईश्वराच्या पदाला भीती नाही. आणि त्या पदाला संत प्राप्त झाले म्हणून त्यांना जगामध्ये कसल्याच प्रकारची आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही. भय नाही त्रिलोके. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे हरीच्या दासा काही.
भय नाही त्रिलोकी. तुकोबाराय म्हटले की आम्ही हरीचे दास आहोत बरं का, म्हणून आम्हाला त्रिलोक्यात भीती राहिली नाही. पण शास्त्र सांगते की 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे म्हणले दारिद्र्य व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवका. हे 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे म्हणले. कोण? दारिद्र्य माणूस, व्याधीने ग्रस्त झालेला, नेहमी बिमार, हा माणूस जिवंत असून मेल्यासारखा. नंबर क्रमांक 3 मूर्ख पा माणूस, जो जिवंत असून मेल्यासारखा, त्याच्या जीवनात काही अर्थ नाही. कीर्तनकार विनोद म्हणून सांगतात की 3 मूर्ख समुद्राच्या काठावर बसले. मूर्खच ते. मग एक मूर्ख वाटला का रे, या समुद्राच्या पाण्याला जर आग लागली, आता पाण्याला कुठं आग लागते का, तर यातले मासे कुठं जातील. दुसरा मूर्ख म्हणला की हे मासे झाडावर चढतील. तिसरा म्हणला का रे, झाडावर चढाय मशीन बैल आहेत का, म्हणजे मशीन बैल झाडावर चढतील का, नाही. मूर्खस्य औषधम नास्ती, त्याच्या स्वभावाला औषध नाही. पण म्हणले हा माणूस सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा, दारिद्र्य व्याधितो मूर्खो, आणि प्रवास करणारा, दररोज या गावात त्या गावात, याच्या सर्व महाराज लोक मोडतात, मी सोडून बरं. रोज एका गावाला मी सोडून त्याचा रामभाऊ हसले, विठ्ठला 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 विठ्ठला. मी सोडून काऊन म्हटलं, कोणी बी सोडून देते की नाही स्वतःला, जाऊ द्या. म्हणले नेहमी प्रवास करणारा माणूस, जिवंत असून मेल्यासारखा. आणि नंबर क्रमांक 5 सेवा करणारा, दास्यत्व करणारा, पराधीन माणूस. आणि इथं तुकोबाराय म्हणले आम्ही त्या देवाचे दास आहोत. व्यवहारातलं वेगळं, परमार्थामध्ये वेगळं. व्यवहारामध्ये कोणाचं किती दास्यत्व करा त्याला काय अर्थ नाही. पण देवाचं दास्यत्व जर केलं तर म्हणजे जीव जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. त्याच्या पाठीमागचं जन्ममरण नाहीसं होतं. असं या देवाच्या सेवेमध्ये आणि महात्म्य आहे, सामर्थ्य आहे, शक्ती आहे. म्हणून तुकोबाराय छाती ठोकपणे सांगतात, आम्हा हरीच्या दासा काय, आम्हा हरीच्या दासा काय, आम्हा हरीच्या दासा काय, आम्हा हरीच्या दासा काय. भय नाही त्रिलोकी, 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 भय नाही त्रिलोकी. तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये म्हणतात, भय नाही त्रिलोकी, स्वर्ग मृत्यू पाताळ या त्रिलोक्यात सुद्धा आम्हाला भीती नाही. वास्तविक मी बोलून गेलो, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे जीव आहेत तेवढ्याच्या पाठीमागे भीती आहे. आणि जास्त भीती कशाची असेल, तुकोबाराय म्हणले तुका म्हणे वाये मरणाचे भय, तुका म्हणे वाये मरणाचे भय, तुका म्हणे वाय 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 मरणाचे
म्हणे वाय मरणाचे भय म्हणे वाहे मरणाचे भय तुका म्हणे वाहे मरणाचे भय आता आपण कीर्तनाला जेवढे जमले वर हात नका करू तेवढं वर हात करा बरं कोणाला भेव वाटत नाही मरणाचं तुम्ही म्हणता तुम्ही करा मी पण करू शकत नाही हे का प्रत्येकाला ही भीती आहे आणि शास्त्र सांगते तुम्ही किती जरी भीतीच्या याने झाले तर एक दिवस नंबर लागणारच ती सुटका नाही आमच्या गुरुजीने एकदा दृष्टांत सांगितलं होतं तसं मी सांगतो आमचे गुरुजी म्हणत कीर्तन एकदा मला म्हणले ते यम न्यायला आले मग आल्याच्या नंतर त्यांची चहा पाण्याची सर्व व्यवस्था केली नाही ते यम काळ म्हणलं की माणसाला भेव वाटते आणि ती यादीच घेऊन आले कोणाकोणाचा नंबर दाखवा मग चहा पाणी त्याच त्याने भुलीचं औषध टाकलं असतं ना भूल पडायचं चहा पाणी केला तू यमाला भुली पडली आणि थोड्या टायमाने उठला आणि मग ते यम म्हणला महाराज तुमचा स्वभाव लयच खाशी कसा म्हणे आम्हाला पाहिलं याच गावाचे लोक काय अवघे लोकांचे लोक घाबरतात पण तुम्ही भिले नाही घाबरले नाही उलट आमची सेवा केली चहा पाणी केलं फार तुमचे उपकार झाले म्हणजे तो लोक महाराज म्हणले मी काय केलं माझा नंबर वर होता म्हणे सर्वायचा तर खाली घातला आणि मग त्यांची यादी घेतली म्हणे महाराज तुमच्या सेवेने आम्ही समाधान झाला आम्हाला एक म्हणून तुमचा नंबर होता म्हणे हां तर आता आम्ही म्हणे बदलतो म्हणे आम्हाला वरून सुरुवात करायची होती आता खालून सुरुवात करतो म्हणे दृष्टांत संपला किती जरी काही केलं तर ते चुकत नाही मरण कसं येईल कुठे येईल काही सांग जिथं ठरलं तिथं माणूस आपोआप जातो रामायणामध्ये वर्णन आहे दशरथ राजाचे वडील काय त्यांचं नाव आज राजा बरं तुम्ही सांगितलं आज राजा आणि आज राजाच्या पत्नीचं नाव आता सांगा ना भागवत ऐकताना वाटतंय नाही म्हणल्यावर मी 3 वर्ष भागवत ऐकलं आता पण आणि तो आयुष्यभर ऐकत ते ध्यानातच राहत नाही हा सांगितलं कोणतरी तेच करण झाला हिंदुमती आणि आज राजा आता तुम्ही अयोध्येला गेलेच असता मास्तर जाऊन आले आता आम्ही गेलो पण तेव्हा मंदिर नव्हतं आता जे जातील ते भाग्यवान ऐका नाही म्हणले शुभ मुहूर्तावर नदीवर स्नानाला गेले आणि स्नान चाललं पती पत्नीचं अशा अवस्थेमध्ये आकाशामधून नारद चालले होते श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम ते त्रिभुवन गमन नारदा अतिविना सदा मुखे नाम देवाचं नाम घेत चालले होते विना गळ्यात आणि त्या विण्याला शस्त्रामाला मोठा हार होता फुलाचा वाऱ्याची झुळूक आली विण्याचा हार निसटला आणि आज राजाच्या पत्नीच्या अंगावर पडला इंदुमतीच्या त्या हारानंच ती मेली आता हाराचं काय वजन येऊ द्या निमित्त झालं पण ते ठरलेलं आहे ते चुकत नाही आणि सर्वाला या मरणाची भीती आहे पण तुकोबार आहे म्हणले ही भीती आम्हाला नाही कारण मरण माझे मरून गेले मरण माझे मरून गेले मरण माझे मरून गेले मरण माझे मरून गेले या अभंगाच्या माध्यमातून तुकोबार आहे म्हटले की
आमच्या पाठीमागे जन्मायची भीती नाही, मरायची भीती नाही. भागवतामध्ये सुद्धा असं वर्णन आलं. शुकदेवाने राजा परीक्षितला 5 दिवस भागवत सांगितलं आणि 6व्या दिवशी विचारलं, हे राजा, तुला मी आज 6वा दिवस विचारला, तुला मी जे भागवत सांगायलो याचा काही परिणाम झाला का नाही तुझ्यावर? का नुसतं भागवत ऐकलं म्हणून ऐकलं? भा म्हणजे भाकर, ग म्हणजे गव्हाची, व म्हणजे वरण आणि च म्हणजे तूप, झालं म्हणे भागवत. वास्तविक भागवत शब्दाचा अर्थ काय? भ म्हणजे भयाचा नाश, ग म्हणजे गर्वाचा नाश, व म्हणजे वैराचा नाश आणि च म्हणजे तमाचा नाश. 7 दिवस भागवत ऐकून एखाद्या शत्रूचा जरी नाश झाला पाहिजे. सुखदेव विचार लागले, राजा, अरे मी तुला भागवत सांगायलो, तुझ्यावर काय परिणाम झाला का? तुला काय अनुभव आला का? तुकोबाराय म्हणतात तसंच राजा परीक्षित म्हणले, मरणा माझे मरून गेले, मरणा माझे मरून गेले, माझं केले अमर गोपाल कृष्ण भगवान की जय. अशी अवस्था साधूची. म्हणून महाराज म्हणले, भय नाही त्रिलोकी स्वर्ग मृत्यू पाहतात, आम्हाला या तिन्ही काळात कसल्याच प्रकारची भीती नाही. महाराजांचा महाराज तुम्ही म्हणता माझ्या आम्हाला भीती नाही, कशामुळे नाही? याचं उत्तर अभंगाचं. देव उभा मागे पुढे, 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 उगावी कोडे संकट, उगावी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगावी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे पुढे उभा राहे सांभाळ, रे उभा राहे सांभाळेत, मागे पुढे उभा सांभाळेत, मागे पुढे उभा सांभाळेत, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, मागे पुढे उभा राहे
सांभाळीत पुढे उभा राहे सांभाळीत आलिया गद निवाराया आलिया गद निवाराया पुढे उभा राहे सांभाळीत पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राय सांभाळीत आलिया गात निवाराया देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे कोडे संकट उगवी 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 कोडे संकट देव उभा मागे पुढे 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 उगवी कोडे संकट तुकोबारा अभंगाच्या द्वितीय प्रमाणामध्ये म्हणतात देव आमच्या मागे आहे आणि पुढे आहे. मग तुम्ही म्हणसाल का हो मागचं संकट निवारण कर आणि पुढचं संकट निवारण कर आणि इकून आलं तर याचा अर्थ चहू बाजूला देव संकट निवारण करतो. आता देव कोणाच्या मागे होता आणि कोणाच्या पुढे होता म्हणले अर्जुनाच्या पाठीमागे होता पुढे होता आणि मागे द्रौपदीच्या. म्हणून तुकोबाला म्हणतात देव आमच्या मागे आहे आणि पुढे आहे. पण देव म्हणतात कुणाला हे का नाही आपण देव कोणाला म्हणतो. नाथ बाबाचा ते अभंग आहे. वेळ लागलाय जगाला देव देव मंदी भलत्याला वेळ लागले जगाला मंदी भलत्याला वेळ लागलाय जगाला देव देव मंदी भलत्याला वेळ लागले जगाला देव मंदी भलत्याला तिला तांब्याचं भावलं केलं पाठ मांडून वर ठेविलं गंधाक्षदाने झाकुळलं मना येईल ते नाव ठेविलं. कशाला देव म्हणतो आपल्या तुमच्या गावात नंदीबाई येतो का नंदीबाई आज जाईल आणि बाहेर येईल तो शूर ठरेल. कोणी तयार होईना. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू तो तयार झाला पण त्याला कुठं ज्ञान काय ऐकलं सर्वांना माहिती. आईच्या पोटामध्ये एक भाग ऐकला आणि एक भाग झोपलं जाऊ द्या. मग मला चक्रव्यूह छेदन करून आत गेला पण बाहेर येताना त्या कौरवाच्या तावडीत सापून गच प्राण झाला. अशा अवस्थेत त्या ठिकाणी जयद्रथाने त्याला लाथ मारली. ते दुःख पांडवांना जास्त झालं. आणि मग थोडक्यात अर्जुन चिडला आणि प्रतिज्ञा केली उद्या सूर्यास्तापर्यंत सूर्य मावळायच्या आत एक मी मरेल नाही तर जयद्रथाला मारेल. ही बातमी चौकट म्हणून त्या कौरवानं त्याला लपून ठेवलं. पण देवानं काय केलं दिवस असतात सुदर्शन चक्र दिवस मावळला असं भासवलं. देवाला काय करता येणार नाही.
अंधार पडल्यासारखं. मग अर्जुनाला वाटलं आपली प्रतिज्ञा मोडू नये. त्यानं लाकडं काष्ट गोळा केले, चित्ता रचली, ती पेटवली आणि प्रदक्षिणा करू लागला. हे पाहायला आले कौरव आणि त्याच्यात जयद्रथ सुद्धा आला. डोकुडोक उपाय असा कवा कीर्तन आटपतंय, कवा कीर्तन आटपते असा डोकुडोक उपाय. इथलं नाही कोणी मागं नका पाहू, माझ्याकडे पहा 10 मिनिट. अर्जुनानं प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. 4 प्रदक्षिणा घातल्या आणि 5व्या प्रदक्षिणा घालून उडी टाकणार. एवढ्यामध्ये देवाने ते सुदर्शन चक्र काढून घेतलं आणि सांगितलं अर्जुना हा जयद्रथ आणि हा सूर्य चाल उडव. विठाला विठाला याचाच अर्थ आहे उगवे कोडे संकट. अनेक भक्ताचे आणि संकट देवानं आणि नाहीसे केले, निवारण केले. आणि एवढंच काय तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या प्रमाणात म्हटले जैसा केला तैसा होय, हो जैसा केला तैसा होय, हो जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय. अभंगाच्या 3ऱ्या प्रमाणामध्ये तुकोबाराय म्हटले जैसा केला तैसा होय. आणि जशी भक्ती करू तसा देव होतो. गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणले अर्जुना ये यथा माम प्रपम जयंते. म्हणजे जशी भक्ती करू तसा देव होतो. आपण काल्याच्या करता नेहमी ऐकतो, पण अभंगामध्ये विषय आला म्हणून 5 मिनिटामध्ये सांगतो, कारण 10 मिनटं कमी 10 आलं. दमान हो दे पिंटूच्या 10-15 मिनटं बाकी. दमान सांगशील कोणाच्या अंगावर. जैसा केला तैसा होय. गोकुळामध्ये आणि भगवंताच्या बाललीलेमध्ये असं वर्णन आलंय की गोकुळामध्ये एके दिवशी भगवान परमात्मा आणि रडायला लागले.
खूप रडू लागले. यशोदेने त्याला समजण्यासाठी बरेच उपाय केले, पण त्यांचं रडायचं थांबेना. रडता राहीना ग बाळ माझा, रडता राहीना, रडता राहीना, रडता राहीना. नाना बरी समजावी ते, मागेल ते खाया देते. ताप दोन्ही जविते याचा डोळा लागेना. रडता राहीना ग बाळ माझा, रडता राहीना. काही केला देव राहीना. ही बातमी आणि राधेच्या कानावर गेली. सकाळपासून म्हणले देव खाळ रडायला लागला. कृष्ण रडण्याच्या आवाजाने राधा आली. बऱ्याच गवळणी त्या ठिकाणी जमल्या यशोदेच्या काखेमध्ये, आणि देव गोपाल कृष्ण रडायला लागले. राधा आल्याच्या नंतर राधेकडे देवाने पाहिलं, आणि देवाने राधेकडे एकमेकाकडे पाहिला. भगवंत आणि देव म्हणले कृष्ण रडायचा थांबला. सगळ्या गोपिकांना यशोदेना सुद्धा आचूप वाटलं. म्हणले राधा आली की कृष्ण रडायचा थांबला. नाही तर बराच म्हणले 10 वाजायले याचं रडणं काही थांबेना, पण राधा आली की थांबलं. यशोदा म्हणले राधे तुझ्यासोबत घेऊन जा. राधेला बरंच झालं. राधा कृष्णाला घेऊन गेली आणि घरी मंचकावर बसवलं आणि दही भात काढवला आणि कृष्णाला खायला दिला. आणि राधेच्या मनामध्ये असं भावना निर्माण झाली, यावेळेस जर कृष्ण मोठा असता तर म्हणले काही ज्ञानाच्या गप्पा गोष्टी, काही ज्ञान ऐकलं असतं, काही विचारलं असतं, परमार्थिक गोष्टी विचारून घेतल्या असत्या. पण हा पडला लहान, हे देवाला कळालं. देवाला माणसाच्या मनात काय, एक संताला देवाला कळतं, हे का नाही. एकदा हिवरेचे माणसं सकाळला मला पेची इचकू लागली. आता ती मग त्याच्याजवळ काय 2-3 पोथी का, आताच्या महाराजासारखा एवढा काय साठा होता कशाचा नाही. महाराज लांब गेले शौचाला आणि तिकून आल्याच्या नंतर म्हणले हे चोचते हो काय निघलं माझ्या पेटीत. कळालं त्यांना. साधूला आणि देवाला कळते मा, तुम्हा आम्हाला कळत नाही. नाही तर तुम्हा आम्हाला जर कळालं असतं, एकमेकाच्या रोज झगडे भांडणं खुणं पडले असते की माझ्याबद्दल याच्या मनात काळं बेंद्र आहे का, लगेच ठोकाठोकी. बरं झालं आपल्याला तेवढं कळत नाही, तरी आपण एवढे हे करतो. म्हणून कळालं, देव लगेच मोठी झाली. तिच्या मनातला भाव जाणला. सांगण्यात तुमचा होय भक्ती गेला जायला. देव मोठे झाले आणि राधेला आनंद झाला. आणि एवढ्यामध्ये तिचा मालक आला आणि दरवाजाला थाप मारली. राधा कृष्ण पलंगावरी बाहेरून बराचा राका मारी राधेला उघड. आणि मग घाबरली आणि सांगितलं कृष्णा आता बाबा तू काय होय म्हणे, लहान हो लहान हो लहान हो लहान हो हरी, लहान हो लहान हो लहान हो हरी. वेळ नाही परीन माझा भरतार घरी, वेळ नाही परीन माझा भरतार घरी. लहान हो लहान हो लहान हो रे, लहान हो लहान हो लहान हो रे. वेळ नाही बरीन माझे बल्लार हरी, वेळ नाही बरीन माझे बल्लार हरी. सासू माझी निघाली बघा मथुरे बाजारी, सासरा माझा दारामध्ये राखला घरी. सासू माझी निघाली बघा मथुर बाजारी,
वेळ नाही बरी न माझा भरतार घरी वेळ नाही बरी न माझा भरतार घरी लहान हो लहान हो लहान हो रे लहान हो लहान हो लहान हो रे वेळ नाही बरी न माझा बल्लार घरी वेळ नाही बरी न माझा बल्लार घरी सुंदर असं प्रमाण दिलं जे योग्य ते त्यावेळेस राधा म्हणली कृष्णा आता म्हणले लहान हो कृष्ण म्हणला राधे माणसाला मोठं होता येते पण लहान होता येते का नाही बरं म्हणले मोठं होण्याचा मंत्र मला येत होता म्हणे आता लहान होण्याचा मंत्र विसरून गेलो हात जोडले कृष्णा तू लहान हो लगेच कृष्ण लहान झाले सांगण्याचा मुद्दा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच्या तुका म्हणे आजो तुका तुका म्हणे असो सुखे म्हणे आयचो सुखे निळा म्हणे आयचो सुखे तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे